मधील अत्याचार प्रकरणातला आरोपी अर्थातच अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार आहे आणि हा ठपका आता ठेवण्यात आलेला आहे। या संदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल हा मुंबई हायकोर्टामध्ये सादर करण्यात आला आणि अक्षय शिंदेने बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केलेला होता। त्यामुळे स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं। मात्र पोलिसांनी केलेला हा दावाच संशयास्पद आहे असं या अहवालात म्हटलंय। या प्रकरणी तब्बल 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार असल्याचं कळतंय। ही बातमी आजची अतिशय मोठी बातमी आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार आहे, हायकोर्टाचा हा चौकशी अहवाल। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं कळतंय। स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा जो पोलिसांनी केलेला तो दावा संशयास्पद असल्याचंही कळतंय। बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसेच नाही आहेत। स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे। तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राजकीय विश्वातून अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या, बघूयात। नाही, मला माहित नाही आता कोर्ट प्रोसिडिंग्स काय चालू आहेत। मी वाटलं तर मी तिथल्या स्थानिक जे काही तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतो किंवा आमची पोलिसांची बाजू मांडणारे जे सरकारी वकील असतील त्यांच्याशी किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्यांनी कुणी मान्य न्यायालयापुढे आपली बाजू मांडली असेल त्यांच्याशी मला बोलावं लागेल, त्यांच्याकडनं इनपुट घ्यावे लागतील। बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल। न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही।